सत्ता कोणाकडे जाणार? घराणेशाही ही आता महाराष्ट्रामधली व्यथा झाली असेल त्या ठिकाणी. महाराष्ट्राचा विकास होत नाही याचं कारण की सत्ता ही कुटुंबामध्ये आहे. आपण काम केलं काही न केलं काही राजकीय पक्ष आपण सर्व ताब्यात घेतो. काँग्रेसही ताब्यात आहे, भारतीय जनता पक्षही ताब्यात आहे आणि शिवसेना सुद्धा ताब्यात. त्याच्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळेल आणि उमेदवारी मिळाली की कोणतरी आपल्याच कुटुंबातून जिंकून येईल. 5 वर्ष मिळून खायचं अशी असणारी परिस्थिती आहे. लोकांना पाणी मिळालं काय आणि ना मिळालं काय अशी असणारी परिस्थिती. मित्रो, उस्मानाबाद हा जसं म्हटला तर एक दुष्काळी जिल्हा, पावसाचा असणारा अवर्षणचा असणारा जिल्हा असं त्या ठिकाणी म्हटलं. वस्तुस्थिती आहे, नाकारण्यात काहीच नाही. पण उजनीचं पाणी येईल असं मी गेले 10 वर्ष आहे. आणि आपण बघत असाल की उजनीचं पाणी हे खाली बिजापूरला जातं, बिजापूरवरून खाली जातं, खालून त्याच्या खाली जातं, आंध्रामध्ये जातं. आणि आपल्या लक्षात येतं की पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मग ती कृष्णा असेल, कृष्णा नदी जी सातारा सांगलीकडून जाते, किंवा ही भीमा असेल, या खाली जाऊन एकत्र होतात, संगम आहे त्यांचा. खालची धरणातलं पाणी फुल झालं म्हणून इथलं धरण सोडायचं. आणि आपण बघत असाल की आता सांगली शहरामध्ये कृष्णेचा असणारा जो फुगवटा आहे तो पूर्णपणे सांगली शहर बुडवता अशी असणारी परिस्थिती आहे. एक चांगला उमेदवार आपण जर निवडून दिला तर कदाचित हा जो फुगवट्याचं जे पाणी आहे, पावसाळ्यातल्या पुराचं जे पाणी आहे, फुगवट्याचं जे पाणी आहे, हे पाणी दुष्काळी भागामध्ये वळवता येतं. तेलंगणा सुद्धा असंच उस्मानाबाद सारखं आहे, नवीन काहीच नाही. पण तिथल्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी TMC किती आहे हे त्यांनी काढलं. TMC म्हणजे पाण्याचा साठा किती होऊ शकतो, आणि हा पाण्याचा साठा मग दुष्काळी भागाकडे कशा रीतीने वळवता येतो याचं त्यांनी आराखडा त्या ठिकाणी दिला. आणि जो तेलंगणातून कामगार बाहेर जात नाही तर उलट 19 लाख बाहेरचा कामगार महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे नाही असं नाही. त्याला सगळ्याच नद्यांचा उगम हा मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये आहे. आणि फुगवटा तो येतो शेवटी तो महाराष्ट्रामध्ये येतो अशी असणारी परिस्थिती आहे. पण हे जे कुटुंबशाहीचं जे सरकार आहे त्याला असं वाटतंय की आपण राजकीय पक्ष हातात घेतले, लोकांचे प्रश्न सोडवले न सोडवले तरी चालतील, आणि म्हणून सुटले तर सुटले, नाही सुटले तर नाही सुटले. इलेक्शन आलं 5 वर्षानंतर कोणाला नाही कोणाला तरी मतदान देतील, एक तर ह्याला देतील किंवा आपल्याला देतील, सत्ता आपल्या घरातच राहील अशी असणारी परिस्थिती आहे. अनेक जण आम्हाला म्हणतात की तुम्ही असं युतीमध्ये, आज मी पहिल्यांदा म्हटलं 15 जागा आपण ओबीसीला, याच्यातला असणारा दुसऱ्या जागा ज्या आहेत घराणेशाहीच्या उमेदवाराला द्यायचं नाही. सत्तेचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे, उमेदवारीचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. आणि उमेदवारीचं सार्वत्रिकरण झालं, आपण एक लक्षात घ्या की मग घराणेशाही म्हणून त्याला मतदान मागावं लागत नाही, तर मी काम काय केलं आणि काय करणार याच्यावरती त्याला असणारं मत मागावं लागतं. आणि मग इथला असणारा बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो हे आपण लक्षात घ्या. कारण त्या आघाडीमध्ये आम्ही असं बसताना विचारलं होतं की आपण सेक्युलर मताच्या जोरावरती आपण जिंकून येणार.
आणि सेक्युलर मताच्या जोरावरती आपण जिंकून येणार असाल तर मग आपण असताना ह्या मतदारांना आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत आपल्या मतावरती निवडून आलेलो आहोत तोपर्यंत आम्ही असताना भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. लिहून द्यायला कोण तयार नव्हतं तर या ठिकाणी शिवसेनाच लिहून द्यायला तयार नव्हते. असं कोण लिहून देतं का? तर मला असं कोण लिहून देत नाही. फक्त शब्द द्यायचा आहे की आम्ही असताना सेक्युलर मतावरती निवडून आलो म्हणून आम्ही सेक्युलर राहू आणि 5 वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर कुठलाही घरोबा करणार नाही हा त्याच्यातला असणारा भाग आहे. माझ्या इथे असणाऱ्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे. मुस्लिम समाजाला असणारं आव्हान आहे या ठिकाणी औरंगजेबच्या असणारं स्टेटस ठेवल्यानंतर इथल्या मुस्लिम पोरांवरती केसेस झाल्या होत्या की नाही तर झाल्या आणि आज ते सोडवण्यासाठी इथे असणारं काँग्रेसवाले आले उद्धव ठाकरेवाले आले की वंचित बहुजन आघाडी तुम्हाला सोडवण्यासाठी आली आणि परिस्थिती भांडण्यासाठी आली. मियां भाई इतना याद रखो जिस धर्म का आप पालन करते हो उसका पहला वसूल है कि जो जुल्म है जिस पर अत्याचार हो रहा है उसको मदद करना यह आपकी पहली मुसलमानों से एक जिम्मेदारी है. जो हम लोग ने आप पे जुल्म हो रहा था अपनी जिम्मेदारी हम लोग ने अदा की. ये जो उम्मीदवार है ये भी वंचित है, इनका समाज भी वंचित है और इनका समाज वंचित होने की वजह से क्या इन पर अन्याय हुआ है नहीं हुआ? अगर अन्याय हुआ है तो एक मुसलमान के नाते आपको इनके बगल में रहते हुए इनको पूरा साथ देना ये जरूरी है, ऐसा मैं मान के चलता. आणि म्हणून मित्रो आपण ठोसपणे सांगितलं पाहिजे की माझं मत आंधळकरांनाच आहे. संविधानामध्ये सांगितलं पाहिजे, जाहीर ह्याच्यामध्ये सांगितलं पाहिजे. आज असताना आपण बघत असा कारण त्यांना माहिती आहे टीका केली तर आपली जाण्याचे रस्ते बंद होते. पुन्हा परत जायचंय म्हणून टीका करायचं नाही. आपण जसं चुलीवरती भात ठेवला हात घालून बघत नाही की तो शिजलाय म्हणून. एखादा दुसरा दाणा घेतो आणि त्याच्यावरनं आपण ठरवतो की हा शिजलाय की न शिजलाय. तशाच रीतीने कोण कोणावरची टीका करते याच्यावरनं आपण ओळखलं पाहिजे की कोणाचा डोळा कोणाकडे आहे. ज्याची असणारं उद्धव ठाकरे सेना ही असणारा मोदींवरची टीका नाही, त्यांची असणारी टीका जी आहे एकनाथ शिंदेवरची टीका आहे, खोक्यांवरची असणारी टीका आहे. परंतु या देशाला मोदीचं सरकार आणि अर्थाने शिवसेनेचं सरकार आज खाईत घालायला निघालेलं आहे, त्याच्याबद्दल बोलत नाही. 2014 मध्ये या देशाचं कर्ज 100तलं 26 रुपये होतं. मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरचं कर्ज 26 रुपये होतं आणि आता ज्यावेळेस मोदी हे सरकार ठेवायला निघालेले त्यावेळेस 100तलं 84 रुपये हे कर्ज झाले अशी असणारी परिस्थिती आहे. जे यांनी बोलवण्याचं कामकाज केलेलं आहे. एखाद्याचा पगार 10,000 रुपये 4,000 तो कसा बसा आपलं घर चालवू शकतो. पण 2-4 हप्ते त्यांनी दिले नाही तर 6,000चा हप्ता 8,000 झाला. त्याच्याकडे शिल्लक किती राहतात? शिल्लक किती राहतात? 2,000 घर चालवू शकतो का? जो घरातला व्यवहार तो देशातला व्यवहार. घर आणि देश पण वेगळं नाही. घर आणि देश काही वेगळं नाही. जो घरातला नियम तो देशाला नियम.
आता असताना 100 रुपयातले 84 रुपये हे असताना कर्ज फेडायला जाणार असतील तर उरलेल्या याच्यामध्ये देश चालू शकतो का? आणि म्हणून नरेंद्र मोदी ही दारुड्यासारखी वृत्ती घेऊन चाललेली आहे. दारुड्या काय करतो? दारू पिण्यासाठी भांडी विकतो, बायकोचं मंगळसूत्र करतो, पोराचे दागदागिने विकतो आणि आपली दारूची अवस्था पितो. मोदी सुद्धा तेच करतोय. एअर इंडिया विकली की नाही विकली? प्रॉफिट मध्ये चालणारी विकली. का विकली? तर पैसे नाही ते चालवेल. आता काय म्हणतोय की ऑइल कंपन्या मी विकायला काढतो. सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे. सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे. मी आपल्याला सर्व विचारतो की आपल्या बाप दाद्याचं असणारं जे काही सोनं आहे, ठेवा आहे, तो आपण विकतो का? का नाही विकत? एकतर अस्मिता जोडलेली आहे आणि दुसरं वाईट काळामध्ये हे एक शाश्वत आहे म्हणून आपण ते जपून ठेवतो. तशा रीतीने हे सुद्धा नवरत्न या देशामधली जी आहेत ती या देशाची संपत्ती आहे. ही संपत्ती जोपर्यंत शासनाची आहे तोपर्यंत कुठलाही सावकार आपल्याला डोळा दाखवणार नाही. घर लिहून घे, अमुक लिहून घे आणि आपल्याला कंगाल करतो अशी असणारी परिस्थिती आहे. मोदीला पुन्हा मतदान दिलं आणि हे सगळेजण मुख घेऊन बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे. टीका करण्याची यांची ऐकत नाही, ताकद नाही. त्यांना माहिती आपण टीका केली तर उलटा वारा आपल्याकडेच वाळेल आणि आपण कुठे राहू कुठे राहणार नाही याची त्यांना काळजी पडलेली आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी, की 7 तारखेला मतदान आहे. 5 नंबरवरचं असणारं बटन आहे. भाऊसाहेब आंबेडकर यांची असणारी निशाणी, या प्रेशर कुकरचं बटन दाबून आपण याला प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची लढाई घेतो.